आजच्या बदलत्या काळानुरूप होत असलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदलांची माहिती इचलकरंजी व परिसरातील त्याचबरोबर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक व गोवा या भागातील विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना अचूकपणे व्हावी या उद्देशाने 13 ते 16 जानेवारी 2024 या काळात स्टेशन रोडवरील केएटीपी ग्राउंडवर रोटरी एज्युकेशन एक्स्पोचं आयोजन करण्यात आलंय। अशी माहिती रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हचे अध्यक्ष संजय मेटे व इव्हेंट चेअरमन गिरीश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। ते म्हणाले, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह ही शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा सोबतच अनेक समाजोपयोगी क्षेत्रात गरजूंसाठी आवश्यक त्या सुविधांसाठी काम करणारी एक अग्रेसर व नामांकित संस्था आहे। मागील वर्षी एज्युकेशन एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदा पुन्हा आयोजन करण्यात आलंय। एक्स्पोमध्ये नर्सरी, केजी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या सर्वच विभागातील अभ्यासक्रमांची माहिती देणाऱ्या तसेच प्रचलित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर क्षेत्रातही मार्गदर्शन व सेवा पुरवणाऱ्या सुमारे 50 पेक्षा जास्त संस्थांचा यात सहभाग होतोय। या शैक्षणिक प्रदर्शनात अभियांत्रिकी, वैद्यकीय, आयआयटी, डिफेन्स, सिव्हिल सर्व्हिसेस, इंटरनॅशनल स्टडीज, स्पर्धा परीक्षा, बँकिंग, फायर अँड सेफ्टी, हॉटेल मॅनेजमेंट, एव्हिएशन, बायोटेक्नॉलॉजी, फोटोग्राफी, ॲग्रिकल्चरल, तंत्रशिक्षण यासह इतर अनेक क्षेत्रातील पदवी व पदविका यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्था, एलिमेंटरी व सेकंडरी एज्युकेशन, प्रायव्हेट स्कूल, पब्लिक स्कूल, ट्रेडिशनल युनिव्हर्सिटीज, व्हर्च्युअल स्कूल, ओपन आणि डिस्टन्स लर्निंग, कम्युनिटी कॉलेज, अल्टरनेटिव्ह स्पेशल एज्युकेशन सर्व्हिसेस, एज्युकेशनल मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशन्स व चार्टर स्कूल अशा मान्यवर संस्थांचा सहभाग अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलंय। या एज्युकेशनल एक्स्पोचा लाभ सर्वच विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। यावेळी संदीप कल्याणकर, संजय उरुणकर, राजेश कोडुलकर आदी उपस्थित होते।